लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान, शहरातील अनेक भागांना तळ्याचं स्वरूप, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं गैरसोय। अहिल्यानगरला तुफान पावसानं झोडपलं, खडकी आणि बाळकी गावात भीषण पूरस्थिती, वाळुंबा नदीला पूर, सैन्य दलानं नदीपात्रात अडकलेल्या 15 जणांना वाचवलं, आंबीत धरण ओव्हरफ्लो। विदर्भात मान्सून पोहोचण्यापूर्वीच पावसामुळे 4 जणांचा बळी, वीज कोसळल्याच्या 3 घटना, 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 5 जण जखमी। नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसारखा बेफाम पाऊस, नाल्याला पूर आल्यानं 3घांचा बुडून मृत्यू, बीडमध्येही 1 जण वाहून गेला तर लातूर जिल्ह्यात विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू। मुंबई महापालिकेकडून केंद्र परिचालकांवर कारवाईचा बडगा, 4 परिचालकांना प्रत्येकी 10 लाखांचा दंड, परिचालकांनी निवेदितील अटी आणि शर्थीप्रमाणे यंत्रणा न उभारल्यानं कारवाई। भाजप आमदारांच्या अमित शहांकडे अजित पवारांविरुद्ध तक्रारी, मात्र अजित पवारांकडे कामं एवढी घेऊन जा की ते तक्रारी घेऊन येतील, शहांचा आमदारांना सल्ला। नाशकातील चांदवडच्या तहसीलदारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची फोनवरूनच तंबी, पैशाशिवाय अधिकारी काम करत नसल्याच्या सामान्य लोकांच्या तक्रारी। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून मानवंदना, सावरकरांच्या लेखणीतील जयस्तुते गाण्याचंही वादन।